नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजचा विषय आहे की आपल्याला काही वेळेस फंगल इन्फेक्शन होतं आणि काही शरीराच्या भागाला ना खाज उठते। मग आपण काय करतो, टेन्शन घेतो आणि दवाखान्यात जातो। मग काय डॉक्टरांचं कामच असतं की पैसे काढायचं। मग डॉक्टर चेकअप करतात, मग गोळ्या देतात, मग परत या म्हणतात 8 दिवसांनी, मग त्या गोळ्या खायच्या, पैसे पण 2-3 हजार जातात, आपल्याला मानसिक त्रास पण होतो। तर मैत्रिणींनो, तसं न करता तुम्हाला घरच्या घरी उपाय मी सांगणार आहे। फंगल इन्फेक्शन बघा पावसाळ्याच्या दिवसात किंवा उन्हाळ्यात जास्त ऊन असतं त्यामुळे आपल्याला होतं। पावसाळ्याच्या दिवसात का होतं, तर आपण ओली कपडे घालतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात का होतं, का तर भरपूर गरमी असते त्यामुळे आपल्याला काय होतं, छोटे छोटे फोड येतात, घामोळ्या येतात किंवा त्या ठिकाणी खाज सतत उठते। मग आपल्याला सतत खाजू वाटतं आणि मग जखम होते। तर ती जखम कशी कमी करायची किंवा ती खाज कशी कमी करायची, घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या घरातच सगळ्या काही वस्तू असतात मैत्रिणींनो, कोणतेही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। त्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी लागणार आहे कडुलिंबाचा पाला, भीमसेन कापूर आणि तुरटी, आणि आपल्याला लागणार आहे तुळशीची पानं। ह्या चार वस्तूंनीच आपल्याला मलम तयार करायचा। आता तो मलम कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगणार आहे, चला बघूया। तर बघा मैत्रिणींनो, इथं लागणार आहे कडुलिंबाचा पाला, 4 वस्तू लागणार आहेत। आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत आणि मी घेतलेलं आहे ते भीमसेन कापूरचं मी बारीक चुरा करून घेतलेला आहे आणि तुरटी जी असते ती बारीक पावडर करून घेतलेली आहे। भीमसेन कापूर तुम्हाला कुठेही किराणा दुकानात मिळून जाईल आणि तुरटी ही किराणा दुकानात मिळते। कडुलिंबाचा पाला आणि तुळशीची पानं आपल्या घरासमोर किंवा रस्त्यावर कुठेही तुम्हाला मिळून जातील। तर बघा, आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तुळशीची पानं, कडुलिंबाची पानं आणि आपल्याला भीमसेन कापूर जो बारीक केलेला आहे तोही टाकून द्यायचा आहे आणि तुरटी जी बारीक करून ठेवलेली आहे तीही टाकून द्यायची आहे। तर बघा, इथे मी थोडंसं घेतलं आहे कारण मला आता गरज नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसंच घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता मैत्रिणींनो। अशा पद्धतीने सर्व 4ही पदार्थ एकत्र करायचे आहेत, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि काहीही लागत नाही मैत्रिणींनो। घरच्या घरी तुम्ही हा सोपा साधा आणि सरळ उपाय करू शकता। आपल्या घरातच सगळ्या काही वस्तू असतात, आपण उगाचच बाहेर जातो आणि उगाच टेन्शन घेतो। अशा पद्धतीने मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। मी बारीक करून घेतलेला आहे। आता हा जो मलम आहे तो मलम आपल्याला जेथे खाज उठते आणि जेथे आपल्याला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, जेथे पुरळ उठलेले आहेत, ते त्या ठिकाणी आपल्याला हे लावायचं आहे मैत्रिणींनो। बघा, हे लावल्यानंतर थोडा वेळ आपल्याला फॅनच्या खाली बसायचं आहे। जवळजवळ एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। आता मी येथे तुम्हाला हाताला लावून दाखवत आहे, पण तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या भागाला खाज उठती त्या भागाला हे लावून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। थोडा वेळ तुम्हाला त्या भागाला चरचर उठणार आहे, पण थोडा वेळ सहन करा आणि फॅनच्या खाली तुम्ही बसा। बघा, तुमची ती जखम 20-25 मिनिटांनी ती जी तुम्हाला खाजवणारा भाग आहे तो पूर्णपणे खाजवायचा बंद होणार आहे आणि त्या ठिकाणचे जे पुरळ किंवा जे फोडं उठलेले आहेत ते सुद्धा काळी पडणार आहे। तर मैत्रिणींनो, हा साधा सोपा सरळ उपाय तुम्ही नक्की करून बघा। मी करून बघितलेला आहे, मला रिझल्ट चांगले भेटलेला आहे। तर तुम्ही घरच्या घरी हा उपाय नक्की करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची खाज उठणार नाही। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।